नमस्ते फ्रेंड्स. सर्वात आधी मी जया दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी फराळ सिरीजमध्ये वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण मी परफेक्ट असे सांगितलेले आहेत. त्यामुळे इथे फराळ बिघडण्याची तर अजिबातच शक्यता नाही आहे. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये जर का दिवाळी फराळ बनवला तर तुमचा फराळ अतिशय उत्तम असा बनून तयार होईल. घरातील सर्वच कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. सर्वात आधी आज आपण शंकरपाळे बनवतोय. अगदी तोंडात टाकतात जिभेवरच विरघळणारे आणि भरपूर पदर सुटलेले दुप्पट तिप्पट फुलणारे हे शंकरपाळे अतिशय मस्त खुसखुशीत आणि स्वादिष्ट असे बनून तयार होतात. या पद्धतीने बनवलेले शंकरपाळे बिस्किटापेक्षाही खुसखुशीत बनून तयार होतात. परफेक्ट असा दिवाळी फराळ बनवण्यासाठी आत्ताच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी इथे आपण शंकरपाळ्यासाठी लागणारं पीठ मोजून घेतोय. तर त्यासाठी इथे मी वजन काटा ठेवलेला आहे. जो आपल्या स्वयंपाकघरामध्ये वजन काटा अवेलेबल असतो तर तोच इथे वजन काटा मी घेतलेला आहे. किंवा मग तुमच्याकडे जर अशी वाटी असेल, कुठलीही तुमच्या घरातली एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने इथे प्रमाण घेतलं तरी देखील चालणार आहे. आता ह्या वाटीने मोजून मी इथे सगळ्यात पहिल्यांदा 3 वाट्या इथे मैदा घेतलेला आहे. मैदा घेताना तो चाळून स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे पाहू शकताय की बरोबर 300 ग्रॅम इथे आपला मैदा वजनामध्ये भरलेला आहे. तर तेवढाच आपण आजच्या शंकरपाळे करण्यासाठी वापरायचा आहे. त्यानंतर इथे 3 वाट्या मैदा घेतल्यानंतर इथे आपण त्याच वाटीने मोजून तूप घेणार आहोत. तर तुमच्या घरातली वजन मोजताना किंवा हे माप मोजताना कुठलीही एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच वाटीने तुम्ही इथे प्रमाण मोजून घेऊ शकता. आता इथे अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर तूप तुम्ही पाहू शकताय की घट्ट असं तूप इथे मी घेतलेलं आहे. तर हे तूप बरोबर अर्धी वाटी आपल्याला आळलेलंच तूप इथे वापरायचं आहे. आता हे तूप तुम्ही पाहू शकताय की 80 ग्रॅम इतक्या वजनामध्ये भरलेलं आहे. तर एवढंच तूप आपल्याला शंकरपाळे बनवण्यासाठी वापरायचं आहे. त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्तही तिथे तूप वापरायचं नाही आहे. सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणामध्ये शंकरपाळे जर बनवले तर तुमचा फराळ अतिशय उत्तम असा बनून तयार होणार आहे. तुम्ही जर का वाटीने प्रमाण मोजणार आहात तर तूप इथे वितळवून घेतलं तर त्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो असं घट्ट आळलेलंच तूप घ्यायचं आहे. आता हे तूप एखाद्या तडका पॅनमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता आणि अगदी धूर निघेपर्यंत हे तूप इथे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. आता जो मैदा घेतला होता आपण तो एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये असा काढूनच घ्यायचा आहे. तूप घालण्यासाठी मधोमध असा खड्डा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे तूप आहे ते बाजूलाच पसरलं जाणार नाही. आता आपण जे तूप गरम करून घेतलं होतं तर ते हळूवार पद्धतीने या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तूप घातल्याबरोबरच मैदा असा फेसाळला गेला पाहिजे. असं झाल्यामुळे मैदा इथे अगदी हलका फुलका बनून तयार होतो आणि खुसखुशीत असे हे पदार्थ आपले बनून तयार होतात. त्यामुळे असं तुपाचं मोहन इथे वापरायचं आहे. तर चमच्याच्या मदतीने एका हाताने हे सर्वच तूप आणि पीठ जे आहे ते असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्वच बाजूला तूप हे लागलं गेलं पाहिजे. गरम गरम तूप या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खुसखुशीत अशा शंकरपाळ्या इथे बनवून तयार होण्यासाठी ही स्टेप लक्षात ठेवायची की सगळीकडेच तूप एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच आपल्याला गरम गरम आहे तेच या पिठामध्ये तूप असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मैदा आपला हलका होईल आणि मस्त असा खुसखुशीत बनून तयार होईल. चमच्यानेच असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग हाताला चटका लागू शकतो. त्यामुळे इथे तुम्ही ही काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरच इथे तूप पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने. पीठ हलकंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये हात घालायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण हे तूप आणि पीठ जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. हाताच्या मदतीने किंवा बोटांच्या मदतीने पूर्णपणे ते असं प्रेस करून घ्यायचं आहे. गरम गरम तूप जितकं या पिठामध्ये छान असं मिक्स होईल तितके आपले इथे शंकरपाळे मस्त असे बनून तयार होणार आहेत. तूप आणि पीठ असं एकजीव करताना अशा पद्धतीचा मुटका किंवा गोळा तयार झाला पाहिजे. तर समजायचे की आपलं पीठ इथे अगदी परफेक्ट असं बनणार आहे. आता यामध्ये आपल्याला पाण्याऐवजी दूध वापरणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. तर आता हे दूध मी तापवून थंड केलेलं आहे. अशाच पद्धतीचं आपलं रूम टेम्परेचरचं दूध इथे घ्यायचं आहे. आता हे जे दूध आहे ते एका छोट्या कढईमध्ये किंवा तुम्ही छोट्या पातेल्यामध्ये देखील घेऊ शकता. तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने इथे आपल्याला मोजून अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. ज्या वाटीने आपण सुरुवातीला इथे पीठ मोजलं त्याच वाटीने इथे आपल्याला हे दूध आणि साखर मोजून घ्यायचे आहे. अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी दूध इथे मी घेतलेलं आहे. आता हे जे दूध आणि साखर आहे ते आपल्याला फक्त गॅसवरती साखर वितळेपर्यंतच गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त गरम करण्याची आवश्यकता नाही आहे.
इथे मी तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने ही छोटी कढई गॅसवर ठेवल्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने साखर विरघळवून फक्त घ्यायची आहे आपल्याला. इथे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे जेणेकरून साखर पटकन विरघळली जाईल. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच ही साखर दुधामध्ये विरघळली जाते. दुधाचा हलकासा रंग देखील बदललेला आहे. तसंच दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि आता हे दूध पूर्णपणे थंड करून आपल्याला पिठामध्ये पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे. आता हे दूध पूर्णपणे आपण इथे थंड करून घेतोय. असं गरम दूध वापरायचं नाही आहे जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या तुटतील किंवा तेलामध्ये गेल्यावर विरघळतील. तर इथे ही चूक करायची नाही आहे. तर तुम्ही ही टीप लक्षात ठेवायची आहे की दूध पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण पिठामध्ये हे दूध घालून घेणार आहोत आणि सुरुवातीला अगदी थोडंसं करून हे दूध घालायचं आहे. तर ह्या दुधाचं प्रमाण देखील तुमच्या मैद्यावर ठरणार आहे. ज्या पद्धतीचा तुमचा मैदा आहे तर त्या पद्धतीमध्ये इथे आपल्याला हे दूध लागणार आहे. त्यामुळे अगदीच एकदम हे दूध घालायचं नाही आहे. लागेल तसं अगदी थोडंसं करून आपल्याला इथे हे घट्ट पीठ मळूनच घ्यायचं आहे. तुम्ही जर का दिवाळी फराळ पहिल्यांदाच बनवताय किंवा नवीन आहात आणि घरामध्ये तुम्ही दिवाळी पहिल्यांदाच बनवत आहात, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि सगळ्या टिप्सचा वापर करून मस्त खमंग आणि खुसखुशीत असा दिवाळी फराळ बनवा. तर चला मग इथे आपलं पीठ देखील बनवून तयार झालेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय अगदी 1 ते 2 चमचे जे दूध आहे ते वाटीमध्ये शिल्लक राहिलेलं आहे. तर तितकं आपल्याला दूध लागलेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटं हे पीठ असंच बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपलं इथे पीठ मस्त बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. पीठ जर का घट्ट बनवून तयार झालं असेल तर ते एखाद्या लाटण्याने चेचून घ्यायचं आहे किंवा ग्लासच्या मदतीने रगडूनच घ्यायचं आहे किंवा एकसारखं असं हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते मऊसूत बनवून तयार होईल. कारण 10 मिनिटामध्ये जे तूप घातले आपण ते आळलं जातं आणि अशा पद्धतीने पीठ इथे घट्टसर बनवून तयार होतं. जर का तुम्हाला घट्टसर पीठ इथे लाटता येत नसेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे इथे पीठ मऊ करून घ्यायचं आहे. आता ह्या पिठामधला काही पोर्शन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो हातावर वळून घ्यायचा आहे पिठाचा गोळा. पिठाला जर काही चिरा वगैरे जात असतील तरी देखील काहीच हरकत नाही आहे. तसंच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि पोळपाटावरती लाटून घ्यायचं आहे. दिसताना जरी आपल्याला हे पीठ चिरा गेल्यासारखं दिसत असलं तरीसुद्धा आपल्या इथे शंकरपाळे लेयर्सवाले म्हणजे अतिशय पदर सुटलेले असे बनवून तयार होतात. त्यामुळे इथे घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. अशाच पद्धतीने हे जे पीठ आहे ते लाटून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर ज्या कडा आहेत त्या आपण कापूनच घेणार आहोत. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याचं किंवा घाबरण्याचं इथे कारण नाही आहे. अशा पद्धतीने खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही. मध्यम आकाराची पोळी आपल्याला इथे लाटूनच घ्यायची आहे. अशा प्रकारे कडा ज्या आहेत त्या शंकरपाळ्याचा जो चमचा असतो तर त्या चमच्याने ह्या कडा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या सर्वच एकसारख्या आकाराच्या इथे बनून तयार होतील. तुम्ही जर का फराळाची ऑर्डर घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. कारण मी सांगितलेलं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण तुम्हाला खूपच जास्त उपयोगी होणार आहे. तर इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सामानाची यादी देखील देत आहे. तर त्या यादीमध्ये मी अर्धा किलोच्या शंकरपाळ्या आणि 1 किलोच्या शंकरपाळ्या तुम्ही कशा बनवू शकता आणि त्यासाठी किती आणि कसं प्रमाण घ्यायचं तर ते देखील मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही इथे नक्की जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता आणि तुम्ही जर का फराळाची ऑर्डर घेत असाल तर तुम्ही त्या साहित्याचा किंवा मी किती प्रमाण घेतलं आहे तर त्या प्रमाणाचा फराळ बनवण्यासाठी नक्कीच वापर कराल. कोणतीही रेसिपी बनवताना त्याचं जर का योग्य प्रमाण माहिती असेल तर तो पदार्थ उत्तमच बनतो. त्यामुळे मी सांगितलेल्या प्रमाणाचा तुम्ही नक्की वापर कराल. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय की एकसारख्या आकाराचे चमच्याच्या मदतीने मी इथे शंकरपाळे कापूनच घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर असा शंकरपाळे बनवण्याचा चमचा नसेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने देखील हे कापून घेऊ शकता. तुम्ही जर का फराळाची ऑर्डर वगैरे घेत असाल तर फराळ बनवताना तो उत्तम दिसायलाही हवा आणि चव देखील उत्तम हवी. त्यामुळे मी सांगितलेल्या भरपूर टिप्सचा वापर करा आणि अगदी बिनधास्त होऊन तुम्ही खात्रीशीर अशी दिवाळी बनवा. अशी पोळी लाटून घेतल्यानंतर कडा कापून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय अतिशय परफेक्ट अशा शंकरपाळे आपल्या बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर का अगदी जाड वगैरे आवडत असतील तर तुम्ही इथे जाड लाटल्या तरी देखील चालणार आहे. पण इथे मी मीडियम आकारामध्ये म्हणजे मध्यम आकारामध्येच ही पोळी लाटून घेतलेली आहे. शंकरपाळे बनवताना असे सुरुवातीलाच एकदम सगळे बनवून घ्या आणि नंतर मग हे तळायला घ्यायचे आहेत. जेणेकरून खूप सोपं पडतं आणि मध्ये इथे जो आपण तेल ठेवतो गॅसवरती
तर ते देखील थंड होत नाही आणि शंकरपाळे देखील आपले पटकन इथे बनून तयार होतात. तर आता इथे हे शंकरपाळे बनवले होते तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व शंकरपाळे बनवून घेते. तर तुम्ही इथे साईज बघू शकताय. तुम्हाला जर यापेक्षा जास्त मोठे किंवा जाड आवडत असतील तर तुम्ही तसे बनवले तरी देखील चालणार आहे, तुमच्या आवडीनुसार. एकदमच बनवल्यानंतर एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये किंवा स्कार्फमध्येही झाकून ठेवावं शक्यतो. आता इथे बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि सगळे शंकरपाळे इथे आपले बनवून तयार झालेले आहेत. अशी मी लोखंडी कढईच ठेवलेली आहे तळण्यासाठी, कारण अशा लोखंडी कढईचा वापर केल्यामुळे आपलं जे तळणीचं काही पदार्थ आहेत ते अगदी व्यवस्थित असे तळले जातात आणि कढई जास्त थंड देखील न होता मस्त अशी गरम राहते बराच वेळ. त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर त्याच कढईचा इथे वापर करावा शक्यतो. आता इथे बघा मध्यम तेला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त देखील कडकडीत गरम करायचं नाही आहे, नाहीतर शंकरपाळे घातल्याबरोबरच करपून जातील. शंकरपाळे असे घातल्याबरोबरच लगेच उलटण्याची घाई करू नका. त्याची एक बाजू छान अशी तांबूस रंगावर येऊ द्या आणि त्यानंतरच हे शंकरपाळे उलटायचे आहेत. स्लो गॅस करायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला इथून पुढचे सगळे शंकरपाळे काढून घ्यायचे आहेत. अगदीच कुठेच गॅसमध्ये फास्ट करायचा नाही आहे किंवा मीडियम करायचा नाही आहे तसंच आपल्याला अगदी स्लो गॅसवरतीच हे शंकरपाळे शेवटपर्यंत काढून घ्यायचे आहेत. तळण्यासाठी वेळ लागला तरी देखील चालणार आहे. तुम्ही जर का घाई केली किंवा गॅस जर का फास्ट वगैरे केला तर शंकरपाळे इथे नरम होऊ शकतील. त्यामुळे इथे ही टीप नक्की तुम्ही लक्षात ठेवा. हलक्या तांबूस रंगावरती या शंकरपाळ्या इथे मी काढूनच घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व शंकरपाळे बनवूनच घेत आहे. मस्त अशा खुसखुशीत आणि पदर सुटलेल्या अगदी डबल टिबल फुगलेल्या इथे आपल्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. अशाच खुसखुशीत शंकरपाळे आणि दिवाळीसुद्धा बनवण्यासाठी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि त्याचसोबत बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.